संकीर्ण प्रश्न संग्रह 1 त्याच्यामधलं लास्टचं 13वं उदाहरण पहा. त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए बरोबर 90°, चौकोन डीएफजी या चौरसाचे डी व ई हे शिरोबिंदू बाजू बीसी वर आहेत. बिंदू एफ हा बाजू एसी वर आणि बिंदू जी हा बाजू एबी वर आहे. तर सिद्ध करा डी वर्ग बरोबर बीडी गुणिले एसी. तर कंसामध्ये आपल्याला हिंट दिलेले आहे कसं सोडवायचं ते. त्रिकोण जीबीडी पहा, जीबीडी हा व त्रिकोण सीएफई हा, तर हे समरूप दाखवा आणि जीडी बरोबर एफई बरोबर डी याचा उपयोग करा असं म्हटलेलं आहे. तर याच्या आधारे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. तर हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला येथे जर पक्ष आणि साध्य लिहायचं असेल तर पक्ष कोणता भाग लिहायचा ते समजावून घ्या. तर इथे इथपर्यंतचा जो भाग आहे इथपर्यंतचा, तर हा पक्ष आहे. इथपर्यंतचा भाग म्हणजेच हा पक्ष आहे. पक्ष लिहून तुम्ही ही माहिती इथे लिहू शकता. तर हे झालं पक्ष. आणि इथे गुलाबी रंगाने दाखवलेला आहे एवढा पाठ, तर हा साध्य आहे. पक्ष आणि साध्य जर लिहायचं असेल तर आपल्याला हे पक्ष लिहायचा आहे आणि हा भाग म्हणजे साध्य लिहायचा आहे. ओके. आता प्रत्यक्ष एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे ते पहा. तर आता हे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला आता अर्थात इथे हिंट दिलेली आहे. तर त्रिकोण आपल्याला इथे समरूप दाखवायचे आहेत. समरूपतेच्या कसोटी आपल्याला झालेल्या आहेत. तर त्याच्या आधारे आपल्याला आता इथे पहा. तर सुरुवातीला इथे पहा पुढचा भाग आपण आता जर आपल्याला इथे सिद्धताच लिहायची आहे, महत्वाचा भाग. तर या उदाहरणामध्ये खरं तर सिद्धताच लिहायची आहे. कारण का, तर हे सगळे आकृती दिलेली आहे आणि इकडचा भाग सगळा दिलेला आहे. म्हणजे उदाहरण सोडवायचं म्हणजे सिद्धता लिहायची असते. तरी पण आपल्याला इथे पक्ष साध्य लिहायचं असेल तर वरील प्रमाणे सांगितलं त्या पद्धतीने लिहायचं आहे आणि मग सिद्धता लिहायची आहे. म्हणजे हाच खरा उत्तराचा भाग आहे इथे. तर आता इथे सुरुवात करताना चौकोन डीएफजी हा चौरस आहे. चौकोन डीईएफजी हा चौरस आहे. हा चौरस आहे. इथून सुरुवात करायची आपल्याला. आणि म्हणून याच्या सर्व बाजू समान लांबीचे असतात. चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीचे असतात. म्हणून इथे लिहितो पहा मी आता. म्हणून डी बरोबर EF, डी बरोबर EF बरोबर GF बरोबर GD. तर चारही बाजू समान लांबीचे असतात हे आपण इथे लिहिलेलं आहे. म्हणून चौरसाच्या बाजू असं आपण कारण लिहू इथे. चौरसाच्या बाजू, चौरसाच्या बाजू या समान लांबीच्या असतात म्हणून याला आपण नंबर 1 देऊ. याचा पुढे आपल्याला वापर करायचा आहे. आता पुढचा भाग पहा. आता इथे जो कोण आहे GDE हा कोण पहा. GDE हा कोण इथे दाखवतो पहा मी आकृतीमध्ये. GDE, तर हा जो कोण आहे तर हा 90 मापाचा कोण आहे. आणि दुसरा DEF पहा. DEF मी निळ्या कलरने दाखवतो पहा. DEF दिसावा म्हणून असा सेपरेट दाखवला. तर हा सुद्धा
90 मापाचा आहे. आता हेच मी इथे लिहितोय पहा. कोन GDE बरोबर कोन DEF बरोबर 90 अंश. बरोबर 90 अंश. आणि इथे कारण लिहितोय चौरसाचे कोन आहेत ते. चौरसाचे कोन 90 अंश मापाचे असतात. चौरसाचे कोन असं म्हणतो मी इथे कारण चौरसाचे कोन प्रत्येकी 90 अंश मापाचे असतात. आता म्हणून आपण म्हणू शकतो रेख जीडी. ते पहा, रेख जीडी हा बाजू बीसीला लंब आहे, म्हणून रेख जीडी लंब बाजू बीसी, लंब बाजू बीसी. आणि रेख EF पहा, तसाच इकडे रेख EF हा बाजू बीसीला लंब आहे. रेख EF लंब बाजू बीसी, लंब बाजू बीसी. आता त्रिकोण BAC पहा, त्रिकोण BAC व त्रिकोण BDG मध्ये व त्रिकोण BDG मध्ये आकृतीमध्ये पहा कोणते त्रिकोण. त्रिकोण BAC पहा, आकृतीमध्ये पहा त्रिकोण BAC म्हणजे हा पहा मी लाल रंगाने दाखवतोय. त्रिकोण BAC हा पहा लाल रंगाने दाखवला. आणि त्रिकोण BDG पहा, BDG हा पहा दिसावा म्हणून थोडासा स्वतंत्र दाखवला, असा हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. तर हे दोन त्रिकोण पहा, मोठा लाल रंगाचा आणि छोटा दाखवलेला हिरव्या रंगाचा पहा. तर आता या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला काय काय एकरूप आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला कोण BAC पहा, BAC कोण BAC एकरूप कोण BDG पहा, BDG कुठे आहे पहा, इकडे पहा हा BDG. तर हा पण 90 अंश मापाचा आहे, वरती लंब असं लिहिलेलं आहे, आणि हा पण 90 मापाचा आहे. म्हणजे हे काय एकरूप आहे, तर या प्रत्येकाचं माप 90 अंश आहे. म्हणून इथे कारण लिहायचं प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकी 90 अंश आहे. प्रत्येकी 90 अंश, आणि म्हणून ते एकरूप आहेत. आता पुढचा दुसरा एकरूप घटक कोणता पहा, तर या लाल त्रिकोणाचा B हा देखील एक कोण आहे, आणि हिरव्या रंगाचा त्रिकोण आहे त्याचा देखील B हा कोण आहे. म्हणजे तो सामायिक कोण आहे. मी एकाच अक्षराने लिहितो इथे, 3 अक्षराने लिहिला तर काही बरंच आहे, पण एका अक्षराने सुद्धा इथे लिहू शकतो. ठीक आहे, 3 अक्षराने लिहायचं झाला तरी पण आपण इथे लिहू शकतो कसा, कोण ABC, कोण ABC एकरूप कोण DBG, तर याला आपण सामायिक कोण असं कारण लिहायचं आहे. सामायिक कोण, सामायिक कोण पहा. आता पुढचा भाग पहा. तर या दोन त्रिकोणामध्ये हे दोन संगत कोण एकरूप दाखवले आपण, हा आणि हा दोन संगत कोण आपण एकरूप दाखवले, म्हणून ते दोन त्रिकोण
कोको कसोटीने समरूप आहेत. आणि म्हणून पुढे आपल्याला काय लिहायचं आहे पहा. म्हणून त्रिकोण बीएसी एकरूप त्रिकोण बीडीजी. आणि ते कारण कोको समरूपता कसोटी. कोको कसोटी फक्त इथं लिहितोय मी. कोको समरूपता कसोटी. आणि याला आपण नंबर द्यायचा आहे 2. पुढचा नंबर देतोय मी इथे 2. आता पहा इथे 2 त्रिकोण आपण इथे समरूप दाखवलेले आहेत आणि त्याला इथे नंबर दिलेला आहे 2. आता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. जस्ट अ मिनिट. पुढचा भाग म्हणजेच आता आपल्याला पुढे जसे हे 2 त्रिकोण आपण समरूप दाखवले तर त्याच पद्धतीनं हा त्रिकोण बीएसी म्हणजे हा लाल त्रिकोण आणि इकडचा हा निळा त्रिकोण पहा. मी आकृतीमध्ये दाखवतोय पहा. FEC हा निळा त्रिकोण पहा. हा निळा त्रिकोण, लाल त्रिकोण आणि आता हा दाखवलेला निळा त्रिकोण. तर हे 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता येतात. पण आता हे समरूप आहेत हे दाखवायची म्हणजे स्वतंत्र असं डिटेल मध्ये दाखवायची गरज नाही. डायरेक्ट लिहू शकतो आपण त्याचप्रमाणे म्हणायचं. म्हणजे जसं वरती आपण सिद्ध केलं त्याच पद्धतीनं. आणि म्हणून इथे लिहायचं आहे त्याचप्रमाणे. एक मिनिट. त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे डायरेक्ट लिहायचं आहे त्रिकोण बीएसी समरूप त्रिकोण एफएसी. अर्थात जिथे कोको कसोटी येणार आहे. कोको कसोटीनुसार लक्षात ठेवा. वरती पण आलेलं आहे ना त्याचप्रमाणे आपण म्हटलेलं आहे. म्हणजे जे कोको कसोटीने समरूप होतात आणि याला आपण क्रमांक द्यायचा आहे 3. क्रमांक दिला 3. आता 2 आणि 3 वरून पहा. 2 व 3 वरून 2 व 3 वरून आता या दोन्ही विधानावरून पहा. विधान एक काय आलेलं पहा. तर डी विधान मी एकत्र लिहितोय. डी बरोबर EF बरोबर GF बरोबर GD. तर ह्या चौरसाच्या बाजू आहेत. मगाशी आपण सुरुवातीला घेतलं होतं पहा. एकत्र फक्त लिहितोय मी इथे. या चौरसाच्या बाजू आहेत असं आपण कारण लिहिलं होतं आणि याला 1 नंबर दिलेला होता. दुसरं विधान आपण काय घेतलं पहा. त्रिकोण बीएसी समरूप त्रिकोण बीडीजी. तर याला आपण क्रमांक 2 दिला होता. का तर ही कोको कसोटीने आपण हे समरूप दाखवले होते. याला क्रमांक दिला होता 2. त्याच्यानंतर तिसरं विधान आपल्याला काय मिळालं त्याचप्रमाणे आपण म्हटलं होतं. आणि आता आपल्याला तिसरं विधान इथे मिळालेलं होतं. त्रिकोण बीएसी समरूप त्रिकोण बीएसी समरूप त्रिकोण एफईसी पहा. म्हणजे जशी वरती कोको कसोटीने आपण समरूप दाखवले हे 2 त्रिकोण तसेच हे 2 त्रिकोण कोको कसोटीने समरूप होतात आणि याला आपण क्रमांक दिलेला होता 3. आता इथे विधान 2 व 3 वरून पहा. म्हणजे 2 व 3 वरून 2 आणि 3 विधान पहा.
तर याच्यामध्ये आपल्याला इथे पाहिलं तर तुमच्या इथे लक्षात येईल की इथे पहा त्रिकोण बीएसी आहे, इथे पण त्रिकोण बीएसी आहे. म्हणजे हा एक त्रिकोण दुसऱ्याशी एकरूप आहे आणि तोच त्रिकोण या तिसऱ्याशी एकरूप आहे. म्हणून हा दुसरा आणि तिसरा परस्पराशी समरूप असतात. एकरूप नव्हे, समरूप. सॉरी, पहा हे दोन विधानामध्ये काय म्हणले, त्रिकोण बीएसी समरूप त्रिकोण बीडीसी, त्रिकोण बीएसी समरूप त्रिकोण एफईसी. म्हणजे हा एकच त्रिकोण या दोन त्रिकोणाशी समरूप आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण परस्पराशी समरूप आहेत. आणि म्हणून मग आपण पुढचं विधान कसं लिहिणार आहोत, तर त्रिकोण बीडीजी, त्रिकोण बीडीजी समरूप त्रिकोण एफईसी, समरूप त्रिकोण एफईसी. पहा, आणि मग आपण यांच्या संगत बाजू प्रमाणात घेणार आहोत. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. पहा, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. तिन्ही बाजू प्रमाणात आपण घेऊ शकतोय, पण आपल्याला आवश्यक आहे तिन्ही समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आणि इथे तिन्ही बाजू न घेता आपल्याला आवश्यक आहेत तेवढ्याच बाजू घेतल्या तर चालतात. म्हणजेच कोणती पहा, तर इथे बीडी छेद एफई, तर हे मला घ्यायचं इथे बीडी छेद एफई. इथे रंगाने दाखवतो पहा, गुलाबी रंगाने, बीडी छेद एफई. आणि नंतर मग जीडी छेद ईसी, जीडी किंवा डीजी छेद ईसी. तर असं आपल्याला हे घ्यायचे एक संगत बाजू प्रमाणात. पहा, बीडी छेद ईएफ, बीडी छेद ईएफ बरोबर जीडी छेद ईसी, जीडी छेद ईसी, जीडी छेद ईसी. ओके. आता याच्या पुढचा भाग पहा. तर आता ईएफ ची किंमत आपल्याला इथे डी ठेवायची आहे. ईएफ वरती मी दाखवतो पहा, पहिले विधान पहा, इथे ईएफ आहे पहा, हे ईएफ. तर याची किंमत आपल्याला इथे ईसी ठेवायची आहे. ईएफ ची किंमत डी ठेवायची आहे. इथे पहा डी, ईएफ ची किंमत डी ठेवायची आहे. इथे पहा ईएफ आहे. त्यामुळे आता पुढची स्टेप पहा, मी काय लिहितोय ते पुढे लिहितो मी इकडे. तर इथे ईएफ चे आहेत, तर या ईएफ ऐवजी डी ठेवणार आहोत. म्हणजेच म्हणून बीडी छेद डी, या ईएफ ची किंमत डी ठेवणार आहोत. डी बरोबर इथं जीडी जी आहे इथे पहा, जीडी वरती पहा विधान 1 मध्ये, विधान 1 पहा, तर या जीडी ची किंमत आपल्याला इथे डीच ठेवायची आहे, पुन्हा डी ठेवायची आहे, हे लक्षात घ्या. तर तेच आता इथे करायचं आहे आपल्याला. पहा इथे हे जी आहेत, जीडी आहेत, त्याची किंमत डी ठेवायची आहे. इथे डी ठेवतोय पहा, डी छेद ईसी. तर याच किमती का ठेवल्या, तर आपल्याला हे डी गुणिले डी वर्ग मिळतात. इथे पहा, हे सिद्ध करायचं आहे. तिथे जिथे सिद्ध करायचं आहे तिथे पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे पहा डी वर्ग बरोबर बीडी गुणिले ईसी आहे, आणि म्हणून हे डी किमती पण आपण इथे ठेवलेले आहेत, जेणेकरून यांचा गुणाकार डी वर्ग येणार आहे. आता इथे आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. इथे डी गुणिले डी पहा, डी गुणिले डी वर्ग येणार आहे बरोबर, हे बीडी गुणिले ईसी तिरकस गुणाकार केलेला आहे.
बीडी गुणिले ईसी. तर इथे तिरकस गुणाकार कसा केलेला आहे? डीई गुणिले डीई केलं डीई वर्ग झालं आणि बीडी गुणिले ईसी केलं बीडी गुणिले ईसी आहे तसं लिहिलं. आणि इथे जे सिद्ध करायचं होतं तर ते पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे आपल्याला इथे सिद्ध करायचं होतं तर ते इथं सिद्ध झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. तर हे आपण मागील पेजवरून पुढे घेतलेला आहे भाग. तर तुम्हाला समजावं तर यासाठी हा जो भाग आहे, ही जी विधान आहेत ती एकत्र लिहिलेली आहेत. एवढाच भाग हा पुढच्या पेजवर आल्यामुळे आपण हा रिपीट केलेला आहे आणि तो समजावा यासाठी, आणि मग पुढचा भाग इथे कंटिन्यू केलेला आहे. ओके.